तसंच प्रिशाला पण आमचे साडी घालायला लागलेत. प्रिशाचे पप्पा. प्रिशा इकडं हो गो बाया बाया बा, साडी घालायची ना तुला. वाव किती छान साडी घालतात ते. आज मावसोबत तू पण जा प्रिशा. इकडे बघ इकडे बघ. इथून 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 असं टाकायचं. हा वा छान छान. किती क्यूट साडी घातली हो प्रिशाने. लय लाजायला लागले आता प्रिशा. इकडे बघ पिलू, इकडे बघ, इकडे दाखव मला. पिलू दाखव की. लाजू नको. एवढी लाजा लागली की पर लपायला लागली तिकडे जाऊन. साडी काढणार इथं मेकअप चाललाय. काय लावते सारपिता? फाउंडेशन. तुम्हाला दाखवते आता नंतर परत काय लावायचंय ते. फाउंडेशन मारायचं नसतंय ग. ती फक्त किती बोलती. बघा या बहिणींचं प्रेम. ती छोटी आणि ही मोठी. आम्ही दोघी बी बहिणी अशाच होतो. डार्क सर्कल्स ना. लय डार्क सर्कल आहेत बाई. 10वीचा अभ्यास करू करू पर काळ निळ झाले डोळ्याखाली. ही तुझ्या आधीपासूनच आहे. हा का. डायरेक्ट तुम्हाला नंतर फायनल लुक दाखवते. थोडंसं दाखवते आधी मध्ये. शिकावच बोलती. काय पाहिजे तुला? काय लावायचं तुला? गाई गाई लाव तिला. लिपस्टिक लाव. हा लावायचं ना तुला. लाव तिला लाव. अगं तो हॉटेल झाकून घेते. लावायची कुठं ग? मला हॉटेलवर लावायची का? अगर जी झालंय छान. काय सेवा चालली ग. कशामुळे हवा मारते? मेकअप साठी स्प्रे लावलाय ना. पाहिजे त्याला हात. त्याने बसतं का व्यवस्थित? हिचं गाणं बघ दिलेलं. हा राहतं तसंच ना. बघा हे बहिणींचं प्रेम. काय प्रेम आहे वहिनी वरच्यावर. इथंच बसलेलं. चला आता हेअरस्टाईल चालली. काय पाहिजे पिलू? पिलूचं तर वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. ए काय नको घेऊस. काय पिलू? मम्मी इथंच आहे की. आता काय फक्त हेअरस्टाईल राहिली आहे काय? तिचं तर काय विषयच हार्ड आहे डायरेक्ट. तिची पण कर जरा हेअरस्टाईल. कायमचं बसू दे तिला हेअरस्टाईल. निघलेच नाही पाहिजे. रिओ पिक्चर बघितले का? का घरी आम्ही एवढी शांत बसली? लुकचं टेन्शन आलंय. कशाचं? फायनल लुकचं टेन्शन आलंय. होईल होईल छान. आता एवढी आर्टिस्ट घालते म्हणलं होणारच ना. म्हणजे घरातले आमच्या. तेच टेन्शन आहे. फटके दे मी फटके. कसे फटके पाहिजे तुला? सप 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 खाण्या पाहिजे. ते बघ हातातलं कुठे आहे बघ. एक काढलंस आणि एक कुठे बाळा? बाई बाळा. तू म्हण बाळा. बाय बाय बाय. तोंडानेच काढते कधी पण घातलेलं. दादा तुटतील आलेले पण. किती आहे ना. पाय एवढं हे करू नको. असं लांब लांब ठेव ना पाय. चिटकून टाकते पाय. बंद करा आता. मी कुठं नसतं तिथून करा म्हणलं.
फास्ट म्हणाल मी जारो फास्ट म्हणलं तर मला थांबून लुक बघा झालेला आहे पूर्ण रेमाचा. अर्पितच आहे त्या अगोदरमध्ये सारखं. हे बघा आमच्या मेकअप आर्टिस्टने मेकअप केलेला असते ती. पिलूला झोपू दे. बडबर काढून धिंगाणा करून करून झोपली आहे शांत. आता उठल ना तर ती थोड्या वेळाने. गाडीवर ना खूप जास्त धूळ बसली होती म्हणून इथे प्रेशाचे पप्पा गाडी धुवत होते आणि छान असा शॅम्पू लावून ना स्वच्छ धुवून घेतला. कारण बोरचं पाणी फास्ट होतं यावेळेस, त्यामुळे ना पाणी पण होतं म्हणून धुवायला घेतली ती गाडी. आणि चांगली अशी गाडी स्वच्छ अशी धुवून घेतली. खरंच खूप घाण झाली होती गाडी, त्यामुळे ना खूप जास्त घाण निघली गाडीला. मस्त असं गाडी वगैरे धुतल्यानंतर कसं दिसायला पण खूप छान दिसतं. आणि असं त्यानंतर आहे ना खूप जास्त थकले होते ते गाडी तर धुवून खूप थकले होते. आणि ते ना मी अभिषेकला व्हिडिओ काढायला लावला होता, कारण मी प्रिशाला चालत होते त्यामुळे मला काही वेळ भेटतच नाही. आता प्रिशामुळे ना कधी कधी असं वाटतं पूर्ण व्हिडिओ सोडावेत, पण कधी कधी वेळच भेटत नाही, त्यामुळे काय व्हिडिओज वगैरे सोडताच येत नाही. असं त्यानंतर आमची गाडी धुणं तर झालं आहे काम. इथं मात्र प्रिशाने आमच्या जोर दिला होता ते म्हणजे काकडीवर. तिला प्रिशाला ना काकडी खूप आवडते आणि त्या प्रिशाने काकडी खात होती. मावशी म्हणजेच आमच्या सासूबाई तिला काकडी चारत होत्या आणि प्रिशाला खरंच खूप आवडलं काकडी. कारण कवळी काकडी असल्यामुळे ना तिने खूप जास्त काकडी खाल्ली, म्हणजे 2 काकडे तरी तिने खाल्ले. आणि तिला असलंच काहीतरी आवडत असतं. नको म्हणलं. बघत बसले होते शेती, कारण इथं कांद्याचे पात वगैरे बघितलेले तेच बघत होते. वातावरण छान होतं म्हणून तेच इथं बघत बसलेले. इथं प्रिशाला खेळत होते आजी वगैरे, त्यामुळे ना मी इथं उभा राहून बघत होते. शेवग्याच्या झाडाला तर खूप जास्त शेवगे आलेले होते आत्ता, पण खरंच खूप आलते. तसं हा चिव चिव चिमणीचा खाती. कोणी खाल्लं मी असंच खात होते ना पिल्लू लहानपणी. अयो मावशी ती कुठं तिच्या नादीला लागलेत तुम्ही. प्या खा. तिला नुसतं बुडवायचंय त्याच्यात आता. हा पनीर पनीर खायचं तुम्हाला. हाय ग धरू नको. हे पिल्लू तसं नाही करायचं पिल्लू. अगं तसं नको करू. आता संध्याकाळी ना आमच्यासाठी थोडीशी बिर्याणी बनवून घेतली, कारण खूप दिवस झाले बिर्याणी बनवली नव्हती म्हणून खाऊ वाटलेली, त्यामुळे बिर्याणी घेतली. व्हिडिओ काढलाच नाही कारण फोनमध्ये चार्जिंगच नव्हते म्हणून. लावले ते नागपुसा तिचं सगळ्याला नाकाला लावून घेतले. सोनपापडी त्याच्या पप्पांनी आणली ना, नुसतं तेच घेते नुसतं खात असते. लय गोड आवडते लय. एवढं काय पसारा काय केलंस एवढं. हे ग इथं कसं पसारा केलाय तिने. बघू ग इकडं बघ कसं खाते ग. काय रावतर झालंय पार तोंडाचं.